नमस्कार, श्रीराम लाईव्ह न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाला शॉर्ट सर्किटमुळे आग, 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू। कुमारनगरात मध्यरात्रीच्या सुमारास ज्वलनशील पदार्थ टाकून 2 दुचाकी पेटवल्या, नागरिकांमध्ये घबराट। उत्तर प्रदेशातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे धुळ्यात घंटानाद आंदोलन। ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संचालकांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून संबंधितांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी निदर्शने। आणि शहरातील जलतरण आणि कुस्तीसारखे खेळ सुरू करण्यासाठी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी जलतरण तलाव तसेच क्रीडा संकुलाची केली पाहणी। आता बातमीपत्र विस्ताराने। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडली। यात 7 बालकांना वाचवण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले आहे। भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटला मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील 10 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडली। 7 बालकांना वाचवण्यात यश आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली। रात्रीच्या वेळी रुग्णालयातील आउटबॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले। ड्युटीवर असलेल्या नर्सने दरवाजा उघडून पाहिले असता त्या कक्षात मोठ्या प्रमाणात धूर होता। तिने लगेचच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली। प्रशासनाने तातडीने हालचाल करून अग्निशमन दलाला पाचारण केले। अग्निशमन दलाच्या जवानांनी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले। जिथे आग लागली होती त्या विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी 2 युनिट आहेत। यापैकी मॉनिटरमध्ये असलेली 7 बालके वाचली तर आउटबॉर्न युनिटमध्ये 10 नवजात चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृत्युमुखी पडलेल्या नवजातांमध्ये हिरण्या भांडारकर, योगिता गोडसे, सुषमा भंडारी, प्रियांका बसनशेकर, गीता बेहरे, कविता कुंभरे, दुर्गा रहाणगड, वंदना सिंडाम, सुरक्षिणी यांचा समावेश आहे। आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, डॉक्टर प्रमोद खंडाते यांनी रुग्णालयात धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली। या घटनेप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही झाली आहे। सामान्य रुग्णालयामध्ये आपल्याकडे एसएनसीयू युनिट आहे। त्या एसएनसीयू युनिटमध्ये जवळपास इनबॉर्नमध्ये 7 आणि आउटबॉर्नमध्ये 10 असे गंभीर आजारानं न्यूबॉर्न बच्चू भरती होते। तर आज जवळपास 1:30 वाजता सिस्टर ड्युटीवर होती। सिस्टर ड्युटीवर असताना अचानक आउटबॉर्नमध्ये स्मोक झाला, त्या पूर्ण धुरानं पूर्ण रूम बंद झाली ती। तर मग धावत सिस्टर गेल्या, आत दरवाजा उघडला। त्यांनी जसा दरवाजा उघडला पूर्ण त्या धुराचा धूर त्यांच्या चेहऱ्यावर आला। त्याच्यामुळे त्यांना काही दिसलं नाही। लगेच त्यांनी फोन केला सिनियर ऑफिसरला। सगळे डॉक्टर आले, सिव्हिल सर्जन पण आले, मी स्वतः आलो, ACS आल्या, सगळेच आमचे डॉक्टर घटनास्थळी विदिन 5 मिनिटांमध्ये पोहोचले। ज्यांना जसं होते त्यांनी बच्चू काढले। आमच्या डॉक्टरांनी प्रयत्न करून बच्चू काढले, ते बाहेर काढले आणि मग लगेच 5 मिनिटांमध्ये फायर ब्रिगेडची गाडी आली। फायर ब्रिगेडच्या गाडीनी ती बाहेरूनच दरवाजा तोडून जे इनबॉर्नमध्ये जे बच्चू होते त्या 7च्या 7 बच्चूंना त्यांना सुखरूप बाहेर काढले। पण आउटबॉर्नमध्ये जे असलेले बच्चू 10 बच्चू होते ते बच्चू आम्ही काही वाचवू शकलो नाही। आम्ही सगळं प्रयत्न केलं पण तरी आम्ही काही वाचवू शकलो नाही। आमचा पूर्ण स्टाफ तिथे हजर असून सुद्धा आम्ही वाचवू शकलो नाही त्यांना। तर त्याच्यामुळे हे जे 10 बच्चू आहे ते त्यांचा आम्ही नातेवाईकाकडे हे करू, नातेवाईकाकडून ओळख पटवून आपण त्याच्या समोरची कारवाई करू। त्यांची परिस्थिती कशी आहे? जे 7 जे बच्चू आहे ते एकदम चांगले आहे। त्यांना आम्ही दुसऱ्याकडे इमिडिएटली शिफ्ट केलं। त्याच्यासोबत आजूबाजूचे जे वार्ड आहे तिथले सुद्धा पेशंट आम्ही जसं ICU आहे, ICU आम्ही नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट केलं। लगेच तिथले पेशंट शिफ्ट केले। डायलिसिसचे पेशंट आम्ही शिफ्ट केले। लेबर रूममधले जे डिलिव्हरीज होते त्याच्या तात्पुरतं आम्ही दुसरीकडे चालू केलं। आणि एक वार्ड आहे PNC वार्ड, तिथले सुद्धा महिला, गरोदर महिला, त्यांना आम्ही दुसऱ्या वार्डामध्ये सुखरूपपणे शिफ्ट केलं। नाही, या अगोदर तशा घटना झालेल्या नव्हत्या, फारच लवकर म्हणजे कंट्रोलमध्ये आल्या होत्या त्या। हे नक्की काही सांगता येत नाही, पण नक्की शॉर्ट सर्किटमुळेच होतं ते। इनबॉर्न म्हणजे जे बच्चू आहे इनबॉर्न म्हणजे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झालेल्या राहतात
त्यांच्यामध्ये जे बच्चू डिलिव्हरी झाल्यानंतर जो बच्चू सिरियस होतो त्यांना आपण इनबॉर्नमध्ये ठेवतो. अच्छा. आउटबॉर्न म्हणजे हे बाहेर तालुक्यामधून आले, जिल्ह्यातून आले, भंडारा जिल्ह्यातून बाहेरून आलेले जे बच्चू आहेत ते आउटबॉर्नमध्ये. धुळे शहरातील साक्री रोडवरील कुमारनगरात मध्यरात्रीच्या सुमारास ज्वलनशील पदार्थ टाकून 2 दुचाकी जाळून सुमारे 90,000 रुपयांचे नुकसान करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धुळे शहरातील साक्री रोडवरील कुमारनगरात मध्यरात्रीच्या सुमारास 2 दुचाकी जाळल्याचा प्रकार समोर आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कुमारनगरातील रहिवासी दुर्गेश कालडा यांनी नेहमीप्रमाणे शुक्रवार दिनांक 8 जानेवारी रोजी रात्री घराबाहेर आपल्या 2 दुचाकी क्रमांक MH18 AB 2747 व MH18 AL 4590 लावल्या होत्या. शनिवारी पहाटेच्या सुमारास समाजकंटकाने दोन्ही दुचाकी काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्या. स्फोट झाल्याचा मोठा आवाज झाल्याने कालडा यांच्यासह परिसरातील नागरिकांना जाग आली. त्यांनी पाण्याचा मारा करून दोन्ही दुचाकींची आग विझवली, परंतु दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या असून सुमारे 80 ते 90,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आमच्या समोर श्री दुर्गेश कालडा हे राहतात आणि आज पहाटे 2 वाजता 2 वाजेला मोठ्याने स्फोट झाल्याचा आवाज आला. आम्ही बाहेर येऊन बघितलं तर त्यांच्या 2 गाड्या, एक स्कूटी आणि एक मोटरसायकल यांना कोणीतरी समाजकंटकाने त्यांना पेटून दिलं होतं. आणि मग गल्लीच्या लोकांनी आणि त्यांनी मिळून पाणी टाकून ते विझवलं, पण ते एकदम जळून खाक झालेलं आहे आणि बरेच नुकसान झालेलं आहे. आता काही राहिलेलं नाही त्याच्यामध्ये आणि त्यांची परिस्थिती पण हालाकीची आहे. तर अशा समाजकंटकांच्या घटना नेहमी होत राहतात. पेट्रोल चोरीला जातं आणि आता काही या भागामध्ये अगोदर पण 2 गाड्या जाळल्या आहेत. तर हे जे प्रकार आहे अशाने वातावरण दूषित होतं आहे. तर हे आम्हाला न्याय मिळावं आणि हे जे होत आहे हे बंद व्हावं म्हणून आमच्या भागात पोलीस बंदोबस्त व्हावा, गस्ती व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा अशी आम्ही प्रशासनाला विनंती. उत्तर प्रदेशातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन करीत निदर्शने करण्यात आली. उत्तर प्रदेशातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत धुळे शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे घंटानाद आंदोलन करीत पोस्ट मास्तर यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे लिहिलेली पत्रे त्यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी दिली. उत्तर प्रदेशात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभर महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात येणार होती. उत्तर प्रदेशातील महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून त्याबाबत अजय बिस्ट सरकार गंभीर नाही. त्यामुळेच त्यांचे योगी आदित्यनाथ हे नाव न वापरता त्यांच्या मूळ नावे त्यांना पत्रे दिली आहेत. योगी हा शब्द फार जबाबदारीचा असून जबाबदारी पार पाडण्यास अजय बिस्ट सक्षम नसल्यामुळे त्यांचा तसा उल्लेख या पत्रात टाळला आहे. फक्त शहरांची नावे बदलण्यातच हे मुख्यमंत्री मशगूल असून त्यांना महिलांच्या सुरक्षेचे काहीही घेणे देणे नाही. लहान मुली, युवती, अंगणवाडीच्या 50 वर्षीय महिला देखील या राज्यात सुरक्षित नाहीत. त्यामुळे देशाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. नामुष्की सहन करावी लागत आहे. अशा आशयाची ही पत्रे लिहिली असून त्याचा भला मोठा गठ्ठा महाराष्ट्रातून जाणार आहे. यावेळी शहराध्यक्षा सरोज कदम, तरुणा पाटील, संजीवनी पाटील, वैशाली खैरनार, सुवर्णा लाड, संगीता कोठावदे, वर्षा सूर्यवंशी आदी उपस्थित होते. आमची संपूर्ण महिला आघाडी आम्ही आज योगी सरकार उत्तर प्रदेशमध्ये एका 50 वर्षीय महिलेवर रेप होऊन तिच्यावर अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आदरणीय प्रदेशाध्यक्ष चाकणकर मॅडम यांच्या आदेशाने आम्ही इथे पोस्टरद्वारे त्यांना निषेध नोंदवण्यासाठी आलेलो आहोत. आणि आम्ही योगी सरकारचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि त्या आरोपींना कठोरात कठोर शासन होऊन फास्ट कोर्टामध्ये हे फास्ट कोर्टामध्ये ही केस चालवण्यात यावी आणि लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही आमची सर्व धुळे शहर महिला आघाडीतर्फे निवेदन आहे. ई बिझनेस ट्रेड अँड सर्व्हिसेस या फर्म कंपनीच्या माध्यमातून ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संचालकांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून संबंधितांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करावी या मागणीसाठी ठेवीदार संघर्ष समितीतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ई बिझनेस ट्रेड अँड सर्व्हिसेस या फर्म कंपनीच्या माध्यमातून धुळे, नंदुरबार व इतर जिल्ह्यातील ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांची सखोल चौकशी करून बादवीप्रमाणे व MPID कायद्याप्रमाणे प्राइस चीज अँड मनी सर्क्युलेशन स्कीम अर्थात बॅनिंग अधिनियम सन 1978च्या कायद्याप्रमाणे तसेच IT सायबर कायद्यानुसार गुन्हे दाखल करून संबंधितांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून ठेवीदारांची ठेवीची रक्कम परत करावी या मागणीसाठी ठेवीदार संघर्ष समितीतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की ॲडव्होकेट किरण धनराज कुमावत, राखी किरण कुमावत, अशोक काशीनाथ सोनवणे
आशा अशोक सोनवणे सर्व राहणार धुळे यांनी ई बिझनेस ट्रेड अँड सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यमातून ठेवीदारांची फसवणूक करून गोरगरिबांच्या कष्टाच्या 8 कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे. याबाबत 30 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षकांकडे लेखी फिर्याद दिल्यानंतर संचालक आमच्यावर विविध प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. ठेवीदारांमध्ये दुफळी व भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. खोट्या नोटिसी व खोटे आरोप करत खच्चीकरण केले जात आहे. 2 जानेवारी 2021 रोजी आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बेंडाळे यांनी आम्हा ठेवीदारांना बोलवत सखोल चौकशी केली आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती व कागदपत्रे सोपवले आहेत. ॲडव्होकेट किरण कुमावत मात्र आपण वकील असल्याने आपले कोणी काहीही करू शकत नाही असे ठेवीदारांना सांगत आहेत. पोलिसांची आपल्यावर गुन्हा दाखल करण्याची हिंमत नाही. आम्ही सर्व मॅनेज केलेले आहे. या त्यांच्या अपप्रचारामुळे ठेवीदारांमध्ये संभ्रम व घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण आम्हाला न्याय द्यावा तसेच दोषींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रेखा चित्ते, प्रमिला वाघ, रेखा वानखेडकर, शेख मोहज्जम, शांतीलाल पवार, उदय वानखेडकर, चंद्रकला चौधरी, गौतम वाघ, कोहली वळेवी, आशा वसावे, प्रल्हाद वाघ, दिव्यानी मोरे, नीना सोनवणे, अनिल मराठे आदी उपस्थित होते. बिझनेस ट्रेड अँड सर्व्हिसेस ही सिंगल लेग फर्म कंपनी धुळ्यामध्ये 1 जून 2018 ते 31 जानेवारी 2019 कार्यरत होती. या कंपनीच्या माध्यमातून ॲडव्होकेट किरण कुमावत, अशोक सोनवणे, आशा अशोक सोनवणे आणि राखी किरण कुमावत या चौघांनी गोरगरीब महिलांना मोठमोठी आश्वासनं देऊन, लाखाचे आश्वासन देऊन आपल्याला सिंगल लेगच्या माध्यमातून श्रीमंत करू अशी प्रलोभनं देऊन यांना विश्वास दिला आणि यांच्या माध्यमातून खूप मोठा पैसा उकळलेला आहे. आज ई बिझनेसमध्ये 7,597 लोक केवळ 8 महिन्यात जोडले गेले. विश्वासाच्या बळावर यांनी दिलेल्या प्रलोभनाला बळी पडून लोकांनी खूप मोठा पैसा ई बिझनेसमध्ये अडकवला. मात्र पैसे देण्याची वेळ ज्या वेळेला आली त्यावेळेला मात्र या चौघांनी हातवरती केले. मग अशी या ताईंनी सांगितलं की आम्ही जुने भांडी करून या ई बिझनेस ट्रेड अँड सर्व्हिसेसमध्ये पैसा टाकलेला आहे. परंतु ज्या वेळेला पैसा मिळेनासा झाला त्यावेळेला या लोकांना अतिशय वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे. गेल्या 2 वर्षापासून या गोरगरिबांचा पैसा अडकलेला आहे. तो देण्याची मानसिकता त्यांची नाही. त्यांची उत्तरं आहेत की तुमच्याकडनं जे होत असेल ते करा. कारण संबंधित व्यक्ती धुळे कोर्टात वकील आहे आणि त्या वकिलीचा गैरफायदा घेऊन त्या माणसाने या ठिकाणी या गोरगरिबांना चुना लावलेला आहे अक्षरशः. अशी परिस्थिती असताना या लोकांनी उठाव करून शासनाकडे मागणी करण्यासाठी आज महाशय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी सगळी मंडळी आलेली आहे. माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी या प्रकरणाचा सखोल छडा लावून या गोरगरिबांना न्याय द्यावा अशी प्रातिनिधिक स्वरूपात माझी मागणी आहे. हे सगळ्यांचं जे काही म्हणणं आहे ते निवेदनाद्वारे आम्ही SP साहेबांना देत आहोत. SP साहेबांकडे विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा अशी सगळ्यांच्या वतीने आम्ही विनंती करतो. धुळे शहरातील खेळाडूंना सराव करण्यासाठी इंडोर हॉलमधील जलतरण आणि कुस्तीसारखे खेळ सुरू करण्यासाठी शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी जलतरण तलाव तसेच क्रीडा संकुलाची पाहणी केली. धुळे शहरातील खेळाडूंना सराव करण्यासाठी इंडोर हॉलमधील जलतरण आणि कुस्तीसारखे खेळ सुरू करण्यासाठी शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी जलतरण तलाव तसेच क्रीडा संकुलाची पाहणी केली. कोरोना काळापासून राज्यातील क्रीडा संकुले बंद होती, परंतु मिशन बिगिन अगेन अंतर्गत पुन्हा ती नव्याने सुरू करण्यात आली आहेत. असे असताना धुळ्यात कोरोनामुळे जलतरण तलाव आणि कुस्ती असे खेळ अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. याबाबत शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्याकडे सामाजिक संघटना, शहरातील खेळाडू आदींनी निवेदने दिली होती. सदर निवेदनांची दखल घेत शहरातील खेळाडूंना पुन्हा नव्याने सराव करण्यासाठी आणि इंडोर हॉल पूर्ववत सुरू करण्यासाठी आमदार फारुख शाह यांनी जलतरण तलाव व इंडोर हॉलची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत क्रीडाधिकारी नारायण धनगर, ज्ञानेश्वर जाधव, सिद्धार्थ कदम, महेश घुगे, परवेश शाह, निलेश काटे, आसिफ शाह, योगेश देवरे, सागर राघव आदी उपस्थित होते. पुन्हा पाहुयाच्या ठळक घडामोडी. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाला शॉर्ट सर्किटमुळे आग, 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू. कुमारनगरात मध्यरात्रीच्या सुमारास ज्वलनशील पदार्थ टाकून 2 दुचाकी पेटवल्या, नागरिकांमध्ये घबराट. उत्तर प्रदेशातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे धुळ्यात घंटानाद आंदोलन.
ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संचालकांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून संबंधितांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी निदर्शने. आणि शहरातील जलतरण आणि कुस्तीसारखे खेळ सुरू करण्यासाठी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी जलतरण तलाव तसेच क्रीडा संकुलाची केली पाहणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.